morning everyone. So we are continuing with the day 1 vlog in Switzerland, and our next travel is the cruise ride. तर आम्ही लेक लुसेन फिरायला क्रूज घेतो आहे. अँड फॉर इन्फॉर्मेशन दिस इज इन्क्लुडेड इन आर स्विस पास. तर आम्ही डिरेक्टली मूव इन केलं आहे. यू हॅव टू जस्ट शो युअर स्विस पास. ही अशी क्रूज आहे आणि इथे खाली पण होतं आणि वरती पण सेटिंग एरिया आहे. सो वी प्रिफर्ड दी अबव लोकेशन बिकॉज ते जे बाहेर डिरेक्ट एक्सपोजर मिळणार होतं त्याची मजा काही औरच असते. सो वी ऑलवेज यूज टू सिट आउटसाइड ओनली. तसं आम्ही छान आमची सीट ग्रॅब केली आहे. रोहन आणि श्री सेटल झाले आहे. ॲज युजल आरुषी वॉन्ट टू सिट ॲट द कॉर्नर. वाव, वी आर इन द सेंटर ऑफ द लेक गाईज. आणि जस्ट फील दिस, कारण की लिटरली हा एक एक्सपिरियन्स आहे. वी आर जस्ट ॲट द सेंटर ऑफ द लेक अँड तिथून पूर्ण सिटी दिसतात आहे, माउंटेन्स दिसतात आहे, क्लाउड दिसतात आहे. खूप सुंदर अनुभव होता, खूप सुंदर एक्सपिरियन्स होता हा. ही जी ब्युटी आहे ना, ही मधोमध अशी लेकच्या जायचं आणि छान पाण्याचा संत प्रवाह वाहतो आहे. वारं खूप सारं असतं आणि अवतीभोवती बस आपल्या पाणीच पाणी आणि दूरपर्यंत आपल्याला माउंटेन्स, स्नो, क्लाउड, ट्रीज असं सुंदर नजारा दिसतो आहे. आणि नाव वी आर रीचिंग टू द लुसेन सिटी स्टेशन. आणि मग तिथून आम्ही आमची जर्नी स्टार्ट करणार आहोत. आम्ही पोचलो होतो फेरीनी लुसेन स्टेशनला. फ्रॉम देअर वी टूक अ ट्रेन टू एगलबर्ग अँड इट इज ऑलमोस्ट हाफ ॲन आवर ट्रेन. 4 की 5 स्टेशन आहेत. आणि वेदर खूप छान होता. थोडं सनी पण होतं, विंड पण खूप होती. तर इट वॉज मिक्स ऑफ बोथ. आणि ट्रेनची जर्नी ॲज युजल कधीच बोर होत नाही. यू कॅन जस्ट एन्जॉय द व्ह्यू फ्रॉम ट्रेन. तर वी आर सो मच एक्सायटेड. आरुषीला विचारूया आपण कुठे चाललो आहे. माउंट टिटलिस. ये, आर यू एक्सायटेड? कुठे खेळणार आहेस तू? काय खेळणार आहेस सांग. आज मस्त बर्फी आणि बर्फा खेळणार. मी बर्फी छोटी छोटी खाणार. आम्ही पोचलो आहे एगलबर्गला आणि तिथून आता माउंट टिटलिसची जर्नी स्टार्ट करतो आहे. बट बघूनच ॲक्च्युली घाबरतो पण आहे, पण एक्सायटेड पण आहे. हे स्टेशन आहे एगलबर्गचं. लेट्स गो. सो तुम्हा सर्वांच्या इन्फॉर्मेशन करता सांगते, जसं तुम्ही स्टेशनला उतराल तिथे समोरच तुम्हाला असा सुंदर व्ह्यू दिसणार आहे. आणि हे हेलिकॉप्टर्स आर फॉर रेस्क्यू. तर एव्हरी हाफ ॲन आवर ते फिरत असतात सो दॅट कोणाला काही रेस्क्यूची किंवा हेल्पची गरज आहे का, विच इज व्हेरी गुड. आणि असा हा सुंदर व्ह्यू आहे. आम्ही एक्सायटेड आहोत खूप जास्त. सो वी हॅव स्टार्टेड वॉकिंग. ऑलमोस्ट इट इज जस्ट 100 मीटर ऑफ वॉक अँड सून यू विल एंटर दी बुकिंग एरिया. तिथून तुम्ही तुमच्या स्विस पास दाखवून यू कॅन बाय तिकीट. सो बेसिकली वॉक केल्यानंतर इथून एंट्री करायची अँड इथे आपला स्विस पास दाखवायचा आणि हाफ तिकीट इज ॲक्च्युली इन्क्लुडेड इन स्विस पास, पण अर्धं आपल्याला पेमेंट करावं लागेल. सो इथे क्यू दिसतील आणि 3 काउंटर्स आहेत स्विस पासचे. तिथे हाफ पेमेंट करायचं, टेक युअर तिकीट्स आणि स्टार्ट युअर जर्नी. इथे मुलांचे खूप ग्रुप्स होते, लहान अगदी 4-5 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत असतील. बट दे वर नॉट अफ्रेड, दे वर फुल रेडी अँड फॉर दी स्कीइंग. आणि खूप छान ॲटिट्यूड वाटला मला हा. नाव वी गॉट आवर तिकीट्स. ओके, सो वी आर स्टार्टेड. अँड इथून तुम्ही असं स्टार्ट करता. सो 1 by 1 देर आर बेसिकली टोटल 3 केबल कार्स दॅट विल टेक यू टू दी exact peak point. So now we are heading towards the first cable car and Arushi is just talking about snow and she is very much excited. तर असं आतमध्ये पण you will get some cafe and some shops to buy basic things. If you need any gloves or any woolen things then you can buy from them. But obviously
इट इज़ टू एक्सपेन्सिव्ह. सो आता इथे हा फर्स्ट स्टॉप आला आहे वेअर वी नीड टू स्कॅन द तिकीट्स अँड देन एंटर इन टू द केबल कार झोन. सो कंटिन्युअसली केबल कार्स चालूच असतात अँड इट इज कंटिन्युअसली मूव्हिंग. तर लगेच तुम्हाला समोर एक केबल कार दिसेलच. सो दीज आर नॉट बिग वन बट आय थिंक 4 to 5 people can easily accommodate. 4 people comfortably मीन्स 2 सीट्स असतात आमने सामने. यू कॅन सी इन व्हिडिओ. तर 2 ते 3 प्रत्येक याच्यावर बसून तुम्ही 5 लोक तर डेफिनेटली ॲडजस्ट होऊ शकता. सो आय थिंक सगळ्यांना आपल्या फॅमिली अकॉर्डिंग जस्ट एकच केबल कार प्रिफर करतात. सो विल गेट दॅट टाईम अँड दॅट प्रायव्हसी टू एन्जॉय. जर्नी स्टार्ट झाली आहे अँड मला ॲक्च्युली थोडा हाईट्सचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे वर असं जाता जाता ठीक आहे बट इफ आय विल सी डाऊन तर मला थोडं भीती वाटते. सो आय वॉज नॉट ॲट ऑल लुकिंग डाऊन. मी पॅरलली नजर फिरवत होती आणि रेकॉर्ड करत होती. तर छान आहे, व्ह्यू खूप सुंदर दिसतो आहे आणि स्पीड ऑफ द केबल कार इज व्हेरी नॉर्मल, नॉट सो फास्ट ॲट ऑल. ती समोरून जाणारी केबल कार तुम्हाला वाटली की खूप फास्ट जाते, इट इज नॉर्मल स्पीड. आणि इथे असं मी आता पूर्ण सेटअप करते बिकॉज पॉईंट इज की वरती टॉपला खूप थंडी आहे. ॲज आय सेड इट इज 1 degree अँड इट फील्स लाईक 1 degree. आणि मी बी टॉप ॲक्च्युली काय होतं, दुपारी आम्ही चेक केलं तेव्हा तेवढी 1 degree होती, पण आता पोचता आम्ही जेव्हा चेक केलं अगेन इट वॉज इन मायनस. तर रोहनने ग्लव्स घातले, आरुषला पूर्ण पॅक केलं आहे आणि मी पण फुल पॅक झाली आहे. आणि श्री ॲज युजल एक्सायटेड आहे, त्याने काही घातलेलं नाही आहे. ही वॉन्ट टू एक्सपिरियन्स दॅट स्नो अँड ऑल. तर आम्ही जस्ट बघत होतो, जी अपोजिट साईडला केबल कार दिसते आहे ती खूप फास्ट जाते आहे. आणि ही जी आपण वर जातानाची आमची जी केबल कार आहे ती ॲक्च्युली थोडी स्टॉप घेते. म्हणजे इट विल रन फॉर अ मिनिट or 2 and then it will hold for some time so that you can enjoy the view and click if you want to have pictures, record whatever. So they gives time. ते खूप छान आहे की you will get the time to record everything. सो इथे आरुषी फुल एक्सायटेड आहे आणि ती ॲक्च्युली मला चिडवते बिकॉज आय एम लिटल स्कॅर्ड की तिथे कसं असेल टेम्परेचर आणि हाऊ टू प्रोटेक्ट आरुषी. ते सगळे थॉट्स माझ्या डोक्यात चालू होते. सो आय वॉज लिटल बिझी इन दोज थॉट्स. आणि हे तुम्ही बघू शकता की 2 केबल्स आहेत कंटिन्युअसली, त्यावर केबल कार्स चालूच असतात. आणि प्रत्येक केबल कारवर देर इज अ फ्लॅग ऑफ द कंट्री. सो बेसिकली दे आर कवरिंग ऑल दी कंट्रीज. तर आम्ही ते पण बघत होतो आणि वी वर ॲक्च्युली आयडेंटिफाईंग दी कंट्रीज फ्रॉम द फ्लॅग. आणि ते मीनवेल आरुषीची आणि श्रीची मस्ती झाली. श्री मुद्दाहून मला चिडवतो आहे सो दॅट मी ॲक्च्युली थोडी कम्फर्टेबल होईल, बट मी जास्त इरिटेट होत होती. बट स्टील आय वॉज जस्ट कंट्रोलिंग माय इमोशन्स. आम्ही ॲक्च्युली आरुषीला हनुमान चालिसा येते, तर मी आणि आरुषी मधून हनुमान चालिसा म्हणत होतो. असं सगळं चाललं होतं. इट वॉज मिक्स्ड ऑफ इमोशन्स, पण खूपच सुंदर. हा आता मी खालचा व्ह्यू रेकॉर्ड करते आहे जिथे पूर्ण बर्फ दिसतो. यू कॅन सी स्नो ऑल अराउंड. आणि हे तर जास्त हाईटला अजून पोचलोच नाही आहे. जसं जसं आम्ही ॲक्च्युली वरती जाणार तिथं इतका दाट आईस होता. तर इथे आम्ही फर्स्ट लेवलला पहिल्या पोचलो आहे केबल कारनी. आणि तुम्ही बघू शकता की इथे खूप जास्त प्रमाणात स्नो दिसेल. तर लगेच आरुषी आणि श्रीचं स्टार्ट झालं होतं. बट रोहन वॉज सेईंग की जसं आता थोडासा सनी डे आहे तर लेट्स गो अप फर्स्ट अँड देन वी कॅन कम डाऊन अँड एन्जॉय. तर आम्ही अजून नेक्स्ट केबल कारसाठी लगेच लागलो. बट इथे तुम्ही बघू शकता की कसा सुंदर क्लाउड दिसतो आणि असं वाटतं तो क्लाउड आणि त्या पीक ऑफ द माउंटेनमध्ये काहीच डिस्टन्स नाही आहे असं वाटतं. ओके, सो नेक्स्ट इज दिस स्टँड, टिटली स्टँड. सो प्रत्येक ठिकाणी ना डिरेक्शन्स दिलेले आहे, तर यू विल गेट दी आयडिया की कुठे नेक्स्ट जायचं आहे आणि कसं कसं जायचं आहे. सो दिस इज आवर नेक्स्ट केबल कार वेअर वी आर वेटिंग फॉर आवर कार टू कम अँड दिस वॉज अ ग्रुप केबल कार. तर याच्यामध्ये ऑलमोस्ट इट कॅन अकोमोडेट अप टू 25 to 30 people ॲट अ टाईम. सो
आम्ही आता जातो आहे केबल कारमध्ये आणि छान आहे, म्हणजे अरेंजमेंट्स वर टोटली बेस्ट ॲट दी बेस्ट लेवल. आणि हा आम्हाला एक छोटा लेक दिसला. बिलीव्ह मी, हा पूर्ण फ्रीज झाला होता. इथे पूर्ण बर्फ होता, अजिबात पाणी नव्हतं, सगळं फ्रीज झालेलं होतं तिथे. वरून छान सूर्यकिरणं आहेत आणि ते छान स्नोनी भरलेल्या माउंटन्सवर पडतात आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे हा, म्हणजे सन पण आहे, स्नो पण आहे आणि खूप असा कसा म्हणू फ्रेश स्नो होता. तर खूपच मजा येत होती हा व्ह्यू बघण्यात. आणि जसं जसं वर चाललो आहे ना, यू कॅन सी द डेन्सिटी ऑफ आईस, म्हणजे असं विरळ नव्हता जसा आधीच्या लेवलला होता. आता तो खूपच दाट स्नो दिसत होता आम्हाला. तर असं आम्ही ग्रुप केबल कारनी चाललो आहे. आम्हाला इथे भरपूर इंडियन्स पण दिसले होते. आणि बेसिकली व्हॉट आय हॅव ऑब्झर्वड इज की लहान बेबीजसोबत पण जातात आहे. सो व्हॉट आय हॅव ऑब्झर्वड ना, म्हणजे मी तर आय वॉज लिटल स्केअर्ड अँड वरीड की आरुषीला घेऊन चाललो एवढं टॉपला, तर काही ऑक्सिजन लेवलचा किंवा स्नोचा तिला काही त्रास होऊ शकतो. बट आय हॅव सीन मेनी ऑफ द युरोपियन फॅमिलीज वेअर टेकिंग देअर किड्स विथ देम अँड हार्डली, म्हणजे ते एक तर बेबीची आय थिंक द बेबी वुड बी अराउंड 6 months मॅक्झिमम, 6 to 8 months, दॅट इज मॅक्झिमम. तर बट द पेरेंट्स अँड फॅमिली वॉज सो मच कम्फर्टेबल अँड दे वर एन्जॉईंग देअर दिस एक्सपिरियन्स विथ देअर किड. सो आणि इथे आता तुम्ही बघू शकता सॉलिड रॉक्स पण दिसतात आहे आणि स्नो पण इक्वॅलंटली, यू कॅन सी दॅट. तर असं आम्ही असा ही जी समोर दिसते केबल कार, तिथे टॉपपर्यंत जाणार होता मी. हा असा साईड व्ह्यू आहे. तर खूप 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 मजा येते, म्हणजे मी झूम करून हा इथे दाखवते. खूपच मजा येते जसं वर झालं. आणि हे बघा ह्या वाव, म्हणजे माउंटेन आणि क्लाउड, खूपच सुंदर हा व्ह्यू आहे. आणि म्हणजे मी व्हिडिओ थ्रू दाखवते, बट बिलीव्ह मी की हा जो रिअल एक्सपिरियन्स आहे इट इज अनबिलिव्हेबल की इतकं सुंदर कॉम्बिनेशन बघायला मिळतं आहे. सो नाव वी हॅव रीच्ड. आणि जे सी मी खूप खाली नाही बघत आहे, बट स्टील आय एम जस्ट शोईंग की वी आर ॲट दिस हाईट. आणि आम्ही पोचलो. तर जसं पोचलो वी वेअर ऑलरेडी रेडी विथ द ग्लव्ज अँड एव्हरीथिंग. तर आम्ही स्टार्ट झालो खेळायला, बिकॉज विंड एवढी जास्त होती की हार्डली आम्ही प्लॅन केलं होतं की 1/2 hour or 45 minutes वी वूड मॅक्झिमम स्पेंड देअर. आणि तेवढेच केले आहेत ऑलमोस्ट 45 minutes or 1 hour. आणि अजून एक होतं की इथे थोडंसं काम चालू होतं. सो यू कुड सी अराउंड देअर आर फ्यू वर्कर्स विथ द मशिनरीज. त्यांचं बेसिकली नेक्स्ट मंथपासून मेंटेनन्स चालू होतं. सो इट वॉज, आय कुड सी दॅट ऑलरेडी दी प्रोसेस वॉज स्टार्टेड. ते इथे श्री एकदम SRKची आयकॉनिक स्टाईल करतो आहे. अँड या अँड फायनली आय वॉज कम्फर्टेबल. आणि आरुषी पण सेटल होती. टचवूड एव्हरीथिंग वॉज गुड टिल नाव. तर असं मी आरुषीसोबत टाईम स्पेंड करताना, बिकॉज आम्ही कंटिन्युअसली फोटोज घेत होतो, तो शी यूज टू से की आरुषी आई माझ्याशी खेळ, माझ्याशी खेळ. सो हा एक्सपिरियन्स तर आपण डेफिनेटली इथे नाही, आम्ही इथे स्नोचा ॲक्च्युअली एवढ्या स्नोचा कधी एक्सपिरियन्स घेऊ नाही शकणार. सो शी वॉज लिव्हिंग टू दी फुलेस्ट. आणि असा हा पुन्हा व्ह्यू आहे. आम्ही रिटर्न जर्नी स्टार्ट केली. आणि जेव्हा रिटर्न जर्नी स्टार्ट केली तेव्हा ॲक्च्युली अगेन फर्स्ट हॉपला पॉईंटला जाण्याकरता यू विल गेट अ ग्रुप केबल कार. तसं आम्ही निघालो आहे. खूपच छान जर्नी होती. आणि रिटर्न येताना मात्र आरुषी दमली होती. सो शी वॉज स्लीपिंग. तर मी तिला घेऊन बसली होती. बेसिकली केबल कारच्या मधोमधनं एक असा ब्रिक्सचा असं काहीतरी प्लॅटफॉर्म बनवला असतो. तर तिथे यू कॅन सिट, म्हणजे जे सिनियर सिटिझन्स होते आणि किड्ससोबत जे पेरेंट्स होते ते तिथे बसले होते छान. तर असा हा आमचा व्ह्यू.
सो फायनली आमचं माउंट एटलिस हे झालेलं आहे आणि आम्ही ग्रीन टिक केलं आहे आमच्या एका स्पॉटला. तर इथे खाली आल्यावर आम्ही चेक केलं की ट्रेन नेक्स्ट 5 मिनिट्समध्ये आहे. बट ॲज आय सेड की 500 मीटर्सचा वॉक करायचा आहे आणि आरुषी सोबत आहे, ती कंटाळली होती. मग थोडासा तिथे वेळ गेला तरी आम्ही ट्राय केलं आहे फुलेस्ट. सो मी पळत पळत तुम्हाला शेअर करते हे सगळं एक्सपिरियन्स. असा हा आमचा स्वित्झर्लंडमधला डे 1 एंड होतो आहे. एगलबर्ग टू लुसेन अँड देन लुसेन टू झुरिक हा आमचा टोटल जर्नीचा टाईम होता आणि इट वॉज अ लाँग जर्नी. ऑलमोस्ट आम्ही टिटलीस सोडला आहे 5:30-6ला. तर आम्ही बर्गर किंगला आलो आहे फॉर डिनर कारण की थकून गेलो असो. श्री इथे आमचे फटाफट ऑर्डर करतो आहे आणि आम्ही इथून टेकअवे केलं अँड वी गॉट इन टू अ ट्रेन. आणि आरुषी थकली होती तर आम्ही तिथेच तिचा मील फिनिश केला सो दॅट आम्ही घरी गेल्यावर विल जस्ट फ्रेशन अप अँड गो टू स्लीप. असा आमचा पूर्ण हा हे होता प्लॅन होता. तर इथे ॲक्च्युली आमची ऑर्डर थोडी डिले होणार होती सो वी रिक्वेस्टेड द लेडी. सो रिक्वेस्ट तिने ऐकली आणि तिने आमचं लिटरली 5-6 मिनिट्स पहिलेच दिलं रेडी करून मील. थँक्यू सो मच.